हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे, जे मला वारंवार प्रश्न विचारले जातात कमेंटद्वारे। तर त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे। तुमचे खूप सारे असे प्रश्न असतात आणि मी प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक कमेंटला रिप्लाय करते। एकही कमेंट माझ्याकडून मिस होत नाही, प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देते, कारण की मला ते इम्पॉर्टंट वाटतं। जर कोणी मला काही प्रश्न विचारले आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं पाहिजे, माझ्याकडे ते उत्तर असेल तर, आणि नसेल तर मी डायरेक्ट मग नाही, मला माहीत नाही असं देखील सांगते। पण जे माझ्याकडे उत्तर असेल ते मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते। तर मला वारंवार माझ्या सबस्क्रायबर्सकडून असे प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न मी एक 10 आज निवडलेले आहेत। अजून काही प्रश्न आहेत, तुमचे खूप साऱ्या कमेंट्स आहेत, ते मला आता प्रत्येक कमेंट वाचून प्रश्न निवडून तो लिहावा लागतोय। पण मी जे काही महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत ना, त्यावर आज व्हिडिओ बनवणार आहे। त्या व्हिडिओचं मी उत्तर त्या प्रश्नांचं मी उत्तर देणार आहे, कारण की तुम्ही मला कमेंटद्वारे प्रश्न तर विचारता, मी त्याचं उत्तरही देते। कदाचित तुम्ही ते बघत नसाल किंवा बघत असाल, मला माहिती नाही। बघत असाल ना तर एक लाईक करत जा, म्हणजे मला समजेल की तुम्ही बघितलं आहे। कारण की कोणी लाईक करत नाही आणि मग मला असं वाटतं की मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि ज्याने ते प्रश्न विचारलेला आहे त्यांनी बघितलंच नाही, तर मग फायदा नाही आहे। तर असे 10 प्रश्न मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। पुन्हा मी ते 10 प्रश्न जे आहेत ते असे वहीवरती लिहिलेले आहेत, पेन्सिलने लिहिलेले आहेत, म्हणजे मी कोणताही प्रश्न मिस नको करायला, सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देईल। तर या 10 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। पहिला प्रश्न आहे की आमचा वॉच टाइम कमी कमी का होत आहे। आता वॉच टाईमवरती ना मी खूप वेळेस सांगितलेलं आहे की वॉच टाईम आपला का कमी होतो। सगळ्यात पहिल्यांदा YT स्टुडिओमध्ये जायचं, जे आपलं YT स्टुडिओ ॲप असतं, त्या YT स्टुडिओच्या ॲपमध्ये जायचं। पहिल्याच डॅशबोर्डवरती, म्हणजे आपण ॲप जेव्हा ओपन करतो, जो पहिलं पेज येतं त्यावरतीच तुम्हाला व्ह्यूज, वॉच टाईम हे दिसतं। त्या वॉच टाईमवरती क्लिक करायचं, दुसरा एक पेज ओपन होईल, त्या पेजवरती जायचं आणि तुम्हाला तिथे पूर्ण तुमचा वॉच टाईम दिसेल। पण आता यूट्यूबने अपडेट केलेलं आहे। पूर्वी जे आपले व्हिडिओचे वॉच टाईम होता ना, तोच दाखवायचे, पण आता त्यामध्ये शॉर्ट्सचा वॉच टाईम देखील दाखवतात। तर कन्फ्यूज होऊन जायचं नाही। जर तुमचं चॅनल अजून देखील मॉनिटाईज झालेलं नसेल तर तुम्ही अर्नच्या बटनवरती जायचं। YT स्टुडिओमध्येच खाली खूप सारे बटन असतात, तर त्या अर्नच्या बटनवरती जायचं, इकडे अर्न लिहिलेलं असतं ना, त्यावरती क्लिक करायचं आणि त्यामध्ये मग तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स किती वाढत आहेत, तुमचा व्हिडिओचा वॉच टाईम, जो 4000 घंटे वॉच टाईम पाहिजे असतो, तो किती वाढतो आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसतं। त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही, वॉच टाईम कमी होत नाही, तो अपडेट होत राहतो। तर या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। YT स्टुडिओमध्ये जायचं, वॉच टाईमवर क्लिक करायचं आणि तुमचा वॉच टाईम बघायचा। लाईफ टाईम किती आहे, 7 दिवसाचा किती आहे, 28 दिवसांचा किती आहे। आणि जर तुम्हाला तुमचा मॉनिटायझेशनचा वॉच टाईम बघायचा असेल 4000 घंटे, तर YT स्टुडिओमध्येच अर्न ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एकदम शेवटी लिहिलेलं असतं, त्या ठिकाणी जायचं, तिथे क्लिक करायचं आणि मग तिथे तुम्हाला 4000 वॉच टाईम तुमचा किती पूर्ण झालेला आहे, 1000 सबस्क्रायबर्स किती पूर्ण झालेले आहेत हे दिसेल। तर वॉच टाईम हा कमी होत नाही, तर वॉच टाईम हा अपडेट होत राहतो, फक्त तो व्यवस्थित बघता आला पाहिजे। दुसरा प्रश्न असा होता की 4000 वॉच टाईम हा लाईफ टाईमचा वॉच टाईम पकडला जातो का, म्हणजे जे आपल्याला मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी 4000 वॉच टाईम गरजेचा असतो, तो 4000 वॉच टाईम हा लाईफ टाईमचा वॉच टाईम म्हणून पकडला जातो का। तर नाही, 4000 वॉच टाईम तुमचा लास्ट 365 डेजमध्ये पूर्ण झालेला असला पाहिजे। आता आपल्यासारख्यांचे चॅनेल्स जे असतात 2 वर्षापूर्वी सुरू झालेले असतात, 3 वर्षापूर्वी सुरू झालेले असतात। 1 वर्ष म्हणजे 365 डेज, बरोबर। 365 डेजमध्ये तुमचा 4000 वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे। मग ते 365 डेज म्हणजे आपलं इयरली कॅलेंडर नसतं, तर कोणतेही 365 डेज, म्हणजे आजपासून ते 365 डेजमध्ये, येणाऱ्या 365 डेजमध्ये जर माझे 4000 घंटे पूर्ण झाले तर माझा वॉच टाईम पूर्ण झाला। उद्यापासून येणाऱ्या 365 डेजमध्ये जर माझे 4000 वॉच टाईम पूर्ण झाला, तर माझे जे मॉनिटायझेशनसाठी 4000 घंटे आहेत
ते पूर्ण झाले असं यूट्यूब गृहीत धरतो. म्हणजे कॅलेंडरचा 1 वर्ष नाही, तर आजपासून 365 डेज तुम्ही ज्या दिवशी चॅनल सुरू केलेलं आहे, तुम्ही चॅनल 2 वर्षापूर्वी सुरू करा किंवा 3 वर्षापूर्वी सुरू करा, पण यूट्यूब 4000 घंट्याचा वॉच टाईम जो आहे तुमचा लास्ट 365 डेजचाच पकडतो. तो 2 वर्ष तुम्ही काम करत आहात, मग 2 वर्षांचा वॉच टाईम पकडणार, तर असं नाही होत. 365 डेजचा वॉच टाईम पकडतो. म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट नवीन चॅनल सुरू केल्यानंतर 1 वर्ष प्रॉपर त्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओज टाकायचे आहेत, कारण की लॉंग व्हिडिओचाच 4000 वॉच टाईम पकडला जातो. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर देखील मी दिलेलं आहे. तरी देखील तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आता मी 2 दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ पोस्ट केला होता की रियूज्ड कंटेंट मॉनिटाईज नाही होणार, आणि ही यूट्यूबची पॉलिसी आहे, रियूज्ड कंटेंट मॉनिटाईज होत नाही. तर मला 2 दिवसांपूर्वीच एका ताईंचा मेसेज आला होता की ताई, माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज नाही झालं, तर का नाही झालं एकदा चेक करून सांगा. मी त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांनी मला मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला जो यूट्यूबकडून मेल आलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, मी चेक करेल आणि काय प्रॉब्लेम आहे ते सांगेल. तर त्यांच्या मेलमध्ये, म्हणजे त्यांचं चॅनल जे आहे ते शिलाईचं चॅनल आहे, आणि तुम्ही आजकाल बघता की शिलाईचे चॅनल्सना खूप जास्त व्हायरल होत आहेत आणि खूप जास्त व्ह्यूज देखील येत आहेत. पण काही वेळेस यूट्यूबला काय वाटतं की शिलाईचे जे चॅनल्स आहेत त्याचे जेव्हा तुम्ही थंबनेल्स बघता ना, तेव्हा ते थंबनेल्स ना खूप सारे असे सिमिलर वाटतात, दुसऱ्या शिलाईच्या चॅनलसारखेच थंबनेल्स वाटतात. तर ज्यांचे शिलाईचे चॅनल्स आहेत स्पेशली, एकतर त्यांनी स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्या किंवा थोडाफार तरी चेहरा दाखवा, कटिंग करताना चेहरा दाखवा किंवा शिलाई करताना चेहरा दाखवा, म्हणजे यूट्यूबला समजेल की हे कुठून तरी उचललेलं कंटेंट नाही आहे म्हणून. कारण की म्हणजे खूप सारे शिलाईचे चॅनल्स झालेले आहेत, आणि त्यामुळे कदाचित यूट्यूबला असं वाटत असेल की हे जे कंटेंट आहे ते रियूज केलेले कंटेंट आहेत किंवा मग कुठून तरी उचललेले कंटेंट आहेत, कारण की आपली मेहनत असते. आणि मी त्या ताईंचं चॅनल जे आहे चेक केलं, सगळं कंटेंट हे त्यांचं स्वतःचं आहे, कुठूनही त्यांनी उचललेलं नाही आहे कंटेंट. त्यांनी स्वतः शिलाई करून दाखवलेली आहे. पण कधी थोडाफार जे कंटेंट सेम असलं ना, तर मग यूट्यूबला देखील असं वाटतं की इकडचं कंटेंट उचललेलं आहे, की कारण की फक्त आपण ते कटिंग दाखवत असतो, आपण आपला फेस नाही दाखवत किंवा आपण आपला व्हॉइस ओव्हर नाही देत, फक्त म्युझिक टाकतो. तर असं करू नका. तुमचं शिलाईचं चॅनल जरी असेल तरी तुम्ही स्वतःचा ॲटलिस्ट कटिंग करतानाचा फोटो दाखवा किंवा मग शिलाई करतानाचा व्हिडिओ करा किंवा मग शिलाई करतानाचा व्हिडिओ करा. स्वतःला थोडंसं दाखवा. ज्यांचे शिलाईचे चॅनल्स आहेत, टेलरिंगचे चॅनल्स आहेत, त्यांच्यासाठी हे खास आहे. तर त्यामुळे तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज लवकर होईल. तर त्या ताई जे आहेत पुन्हा चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतात, पण सध्या त्यांची एवढी मेहनत जी आहे ती मेहनत यूट्यूबने त्यांना असं सांगितलं देखील आहे की तुम्ही थोड्या दिवसांनंतर मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता, पण आत्ता मॉनिटाईज होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुमचं चॅनल एकदा मॉनिटाईज झालं की मग त्यावरती रेव्हेन्यू यायला सुरुवात होते. म्हणून शिलाईचं चॅनल असेल किंवा मग रांगोळीचं चॅनल असेल तरी देखील थोडाफार चेहरा दाखवा किंवा व्हॉइस ओव्हर करा तुमचा, किंवा मग तुमचा चेहरा, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा चॅनलवरती दाखवतात त्यावेळेस यूट्यूबला माहिती असतं की हे जे कंटेंट आहे ते रिअल कंटेंट आहे, कुठूनही उचललेलं कंटेंट नाही आहे. रांगोळीचं देखील तेच आहे की खूप साऱ्या रांगोळ्या सिमिलर असतात, खूप सारे बॅकग्राऊंड सिमिलर असतात, त्यामुळे मग यूट्यूबला असं वाटू शकतं की बाबा याने कुठून तरी हे कंटेंट जे आहे ते उचललेलं आहे. सो रांगोळीचं चॅनल असेल किंवा मग शिलाईचं चॅनल असेल तर थोडाफार चेहरा दाखवा, म्हणजे यूट्यूबला समजेल की हे तुमचं स्वतःचं कंटेंट आहे. सो रियूज्ड कंटेंट, तुमचं जर चॅनलवरती रियूज कंटेंट आलेलं असेल, मला खूप सारे मेसेज देखील, कमेंट्स देखील आलेले आहेत की ताई चॅनलवरती रियूज कंटेंट आलेलं आहे, तर मग काय करायचं. रियूज कंटेंट आलेलं असेल तर तो व्हिडिओ जो आहे डिलीट करून टाका,
कारण की रियूज कंटेंट असेल. बट ऑब्वियस यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही करणार आणि यूट्यूब यावेळेस खूप स्ट्रिक्ट आहे. ज्यांचे चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेले आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आहे तर डिमॉनिटायझेशन देखील यूट्यूब करत आहे. सो रियूज कंटेंट असेल तर ते कंटेंट चॅनलवरतून काढून टाका, किंवा मग तुमचे सबस्क्रायबर्स जर जास्त नसतील, 51 असतील किंवा 100 असतील, तर ते चॅनलच डिलीट करून टाका आणि नवीन चॅनल ओपन करा आणि स्वतःचं कंटेंट टाका, असं मी सजेस्ट करेन. कारण की ज्यांचे 1-1 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती रियूज्ड कंटेंट आहे, ते चॅनल यूट्यूबने डिमॉनिटाईज केलेलं आहे. म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर्स असून देखील चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतं. पण घाबरून जायचं कारण नाहीये. जे काही तुमचे रियूज्ड कंटेंट असतील ते डिलीट करून टाका. 1 लाख सबस्क्रायबर्स कुठेच जाणार नाहीयेत, तेवढेच सबस्क्रायबर्स राहणार आहेत आणि नवीन न्यू कंटेंट टाकायला, स्वतःचं कंटेंट टाकायला सुरुवात करायची. म्हणून रियूज कंटेंट जर तुम्ही टाकत असाल तर आत्ताच थांबवा. जे काही रियूज कंटेंट टाकलेलं असेल चेक कुठे करायचं, YT स्टुडिओमध्ये करायचं की तुम्हाला रियूज कंटेंट आलेलं आहे का ते, किंवा मग डेस्कटॉप बोर्डवरती, मोबाईलमध्येच डेस्कटॉप मोडवरती चेक करायचं की रियूज कंटेंट आलेलं आहे का. ज्या व्हिडिओवरती आलेला असेल तो व्हिडिओ डिलीट करून टाका, प्रश्न संपला. तर रियूज कंटेंटमुळे चॅनल मॉनिटाईज नाही होत. कंटेंट जे आहे स्वतःचं बनवा. मला वाटतं या प्रश्नाचं देखील मी उत्तर दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न, मोठ्या व्हिडिओवर कॉपीराईट क्लेम आलं तर व्हिडिओ डिलीट करायचा का? नाही करायचा व्हिडिओ डिलीट. आपला स्वतःचा व्हिडिओ असेल, आपण एवढी मेहनत केलेली आहे आणि जर त्यावर कॉपीराईट क्लेम आलं तर काय करायचं? कॉपीराईट क्लेम आलं तर यूट्यूब तुम्हाला मेल करतो आणि यूट्यूब तुम्हाला YT स्टुडिओमध्ये नोटिफिकेशन देखील देतो की तुमच्या या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे. तर त्या व्हिडिओवर जायचं, YT स्टुडिओमध्येच तिथे जायचं आणि यूट्यूब तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो की तुम्हाला काय केलं पाहिजे ते कॉपीराईट क्लेम हटवण्यासाठी. तर त्या प्रोसेसवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला यूट्यूब दाखवेल की तुम्हाला ह्या स्टेप्स करायच्या आहेत. तर त्या ठिकाणी इरेज सॉन्ग असेल किंवा मग ट्रिम सेगमेंट असेल, म्हणजे जेवढ्या व्हिडिओवरती किंवा जेवढ्या पार्टवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे, एकतर तुम्ही ते सॉन्ग जे आहे इरेज करून टाका, किंवा तेवढा जो सेगमेंट आहे किंवा तेवढा जो व्हिडिओचा पार्ट आहे तो ट्रिम करून टाका, किंवा मग यूट्यूब जे काही सॉन्गवर कॉपीराईट क्लेम आलेला आहे ना, त्या कॉपीराईट क्लेमचं जे सॉन्ग आहे त्याला हटवून YT स्टुडिओ म्युझिकचं जे सॉन्ग आहे, YT म्युझिकचं जे सॉन्ग आहे ते अपलोड करायचं तुम्हाला परमिशन देतं. तर ते करा. ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप करायची असते. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लिक करता प्रोसेसवरती त्यावेळेस तुम्हाला तुम्ही समजून जाल की पुढे काय काय प्रोसेस करायची आहे. त्या प्रोसेस फॉलो करा. व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही आहे. कॉपीराईट क्लेम आलं, मला देखील खूप वेळेस कॉपीराईट क्लेम आलेला आहे म्युझिकमुळे लॉंग व्हिडिओजवरती, पण मी मग तो सेगमेंट म्यूट करून टाकला किंवा मग YT म्युझिकमधून गाणं घेऊन त्यामध्ये टाकलं तर होऊन जातं. व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही आहे. मोठ्या व्हिडिओवर कॉपीराईट क्लेम आलं तर व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही आहे. कॉपीराईट क्लेम जे आहे आपण हटवू शकतो. दुसरा प्रश्न आहे की शॉर्ट्सवर कॉपीराईट क्लेम आलं तर काय करायचं? पहिली शॉर्ट्सची पॉलिसी अशी होती की शॉर्ट्सवरती कॉपीराईट क्लेम यायचा आणि मग तो शॉर्ट आपल्याला डिलीट करावा लागायचा किंवा यूट्यूब स्वतःहूनच डिलीट करायचा. पण आता ना यूट्यूबने शॉर्ट्स पॉलिसी जी आहे चेंज केलेली आहे. शॉर्ट्स पॉलिसीवरती तुम्हाला कधी कधी दिसत असेल की कॉपीराईट क्लेम नन आणि शॉर्ट्स पॉलिसी ब्रॅकेटमध्ये लिहून येतं. तर ही शॉर्ट्सची पॉलिसी आहे. यूट्यूब शॉर्ट्सवरती आत्ता कॉपीराईट क्लेम नाही देत, जे ऑफिशियल व्हिडिओज असतात त्यावरती खास करून. पण जे कोणी स्वतःहून टाकलेले ऑडिओ असतात, आता समजा मी एखादा ऑडिओ माझ्या यूट्यूब चॅनलच्या नावाने टाकलेला आहे, तर तो झाला माझा ऑडिओ, म्हणजे तो ऑफिशियल नाही आहे, तो माझा झाला. आणि जर जेव्हा केव्हा मला असं वाटेल की त्या ऑडिओवरती मला कॉपीराईट क्लेम लावायचा असेल किंवा तो ऑडिओ मला यूट्यूबवरून काढून टाकायचा असेल, तर मग तुम्ही जर तो ऑडिओ वापरला असेल तर तो ऑडिओ यूट्यूबवरून निघून गेल्यामुळे तुमचा जो शॉर्ट्स आहे मग त्यावरती कितीही मिलियन व्ह्यूज येऊ देत किंवा त्या शॉर्ट्सवरती कितीही तुमचे व्ह्यूज वाढू देत, कितीही लाईक्स वाढू देत, तो शॉर्ट जो आहे यूट्यूब
डिलीट करून टाकतो. सुरुवातीला अनलिस्टेड करतो आणि त्यानंतर डिलीट करून टाकतो. माझ्याबरोबर हे झालेलं आहे. रिसेंटमध्ये माझ्या 2 शॉर्ट्सवरती अशाच प्रकारे यूट्यूबने मला मेल केला होता की तुमचे ह्या 2 शॉर्टवरती जे मी ऑडिओ वापरलेले आहेत, जे मी साऊंड्स वापरलेले आहेत, ते कोणातरी तिसऱ्याचे होते. त्याच्या ओरिजिनल ऑडिओमधून ते मी वापरलेले होते आणि त्या व्यक्तीने तो ऑडिओ यूट्यूबवरून काढून टाकला. त्यामुळे माझं जे दोन्ही शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स मला आता पुन्हा माझ्या चॅनलवरती अपलोड नाही करता येणार. ते यूट्यूबने अनलिस्टेड केलेले आहेत. त्यावरती आता मला व्ह्यूज नाही येणार, त्यावरती मला रेव्हेन्यू नाही मिळणार आणि 30 दिवसानंतर यूट्यूब ते दोन्ही शॉर्ट्स जे आहे डिलीट करून टाकेल. सो तुम्ही जेव्हा शॉर्ट्सला एखादं गाणं यूज करताना तेव्हा बघायचं की ते ऑफिशियल गाणं आहे का, त्यावरती किती जास्त लोकांनी ते शॉर्ट्स बनवलेले आहेत हे देखील बघायचं आणि ऑफिशियल गाणंच निवडायचं. कोणीतरी स्वतःचा ऑडिओ टाकलेला आहे, ओरिजिनल ऑडिओमधून म्हणून पण येतं. ओरिजिनल ऑडिओ वापरायचं म्हणजे थोडासा त्याला निग्लेक्ट करायचं. ओरिजिनल ऑडिओ जो आहे ना तो जास्त करून नाही वापरायचा, कारण की जर त्या ओरिजिनल पर्सनने तो ऑडिओ जो आहे किंवा तो साऊंड जो आहे यूट्यूबवरून काढून टाकला तर तुमचा शॉर्ट्स जो आहे ना अनलिस्ट होऊन जाईल आणि मग तो शॉर्ट जो आहे यूट्यूब जो आहे आपोआप डिलीट करून टाकेल. त्यामुळे शॉर्ट्स पॉलिसीवरती ऑफिशियल सॉंग्स तुम्ही वापरा, पण कोणाचा ओरिजिनल साऊंड असेल, ओरिजिनल ऑडिओ असेल ते वापरायचं टाळा. शॉर्ट्सवर शॉर्ट्स पॉलिसी म्हणजे काय असतं, मी आत्ताच त्याचा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. शॉर्ट्स पॉलिसी शॉर्ट्सने आता मला वाटतं 2024मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. पूर्वी आपण शॉर्ट्सवरती देखील जेव्हा गाणं टाकायचं त्यावरती कॉपीराईट क्लेम यायचं, पण आता तसं येत नाही. फक्त शॉर्ट्स नन म्हणून येतं आणि शॉर्ट्स पॉलिसी म्हणून येतं. ते कॉपीराईट क्लेम नसतं. कॉपीराईट क्लेमसाठी कॉपीराईट क्लेम हा शब्द इथे लिहून येतो. शॉर्ट्स पॉलिसी म्हणजे कॉपीराईट क्लेम नाही. ओके, आता हे मेन प्रश्न होते. आता मी रेसिपी शूट कशी करते, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मोबाईलमधल्या जुन्या व्हिडिओचं काय करते. आता हा प्रश्न ना खास करून जे डेली व्लॉग्स बनवतात, जे डेली रेसिपीज शूट करतात त्यांच्यासाठी असतो. कारण की जेव्हा आपण रेसिपी शूट करतो किंवा आपण जेव्हा व्लॉग बनवतो, आपला जो डेटा असतो, आपलं जे स्टोरेज असतं ते स्टोरेज फुल होऊन जातं, स्टोरेज भरून जातं. तर मी काय करते, सुरुवातीला माझं देखील असंच व्हायचं. स्टोरेज माझा मोबाईल लगेच भरून जायचा आणि एकदा का मोबाईल स्टोरेज भरलं की मग म्हणजे व्हिडिओची क्वालिटी आहे ना ती देखील चांगली येत नाही आणि आपला व्हिडिओ खूप हँग होतो, मोबाईल खूप हँग होतो. म्हणून मग मी पेन ड्राईव्ह मागवलेला आहे आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये माझे जे काही व्हिडिओज मी शूट करते ते सगळे व्हिडिओज जे आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवते. आणि जे मला वाटतं की हे व्हिडिओ आता मला एवढे महत्त्वाचे नाही आहेत, नंतर मी यूट्यूबवरून देखील डाउनलोड करू शकते, तर ते व्हिडिओज मी डिलीट करून टाकते. पण जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते मी व्हिडिओ शूट करून माझ्या पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवते फ्युचरसाठी देखील. तर मी असं करते. तुम्ही देखील तुमचा मोबाईल हँग होत असेल किंवा तुमची मोबाईलची जी स्टोरेज कॅपॅसिटी असेल ती जास्त नसेल तर एक पेन ड्राईव्ह मागवा. 1-2 हजाराचा पेन ड्राईव्ह येत असेल तो मागवा आणि त्यावरती मग तुमचे जे काही व्हिडिओज असतील ते सगळे व्हिडिओज त्या पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करा आणि तुमचा मोबाईल जो आहे तो खाली ठेवा. खाली मोबाईलमध्ये व्हिडिओची क्वालिटी देखील चांगली येते आणि आपला मोबाईल देखील हँग होत नाही. तर मी असं करते. म्हणजे माझी रेसिपी शूट झाली किंवा माझे असे व्लॉग्स शूट झाल्यानंतर मी माझे व्लॉग्स जे आहे पेन ड्राईव्हमध्ये टाकते. त्यानंतर जेव्हा आपण कोणत्याही ॲपमधून जेव्हा आपण रेसिपी एडिट करतो ना तर त्या ॲपमध्ये आपले रेसिपीचे व्हिडिओज ना तसेच सेव्ह असतात. त्यामुळे देखील आपलं मोबाईलचं स्टोरेज खूप भरतं. त्यामुळे तो व्हिडिओ जो असेल त्या एडिटिंग ॲपमधून डिलीट करा, म्हणजे तुमचा मोबाईल खाली राहील. तुमचं स्टोरेज वाढत नाही जाणार, तर मोबाईलचं स्टोरेज खाली राहील. नंतर आहे मी एडिटिंगसाठी कोणतं ॲप वापरते, व्हिडिओ एडिटिंगसाठी, आणि मी थंबनेलसाठी कोणतं ॲप वापरते. तर मी एडिटिंगसाठी वापरते इनशॉट ॲप. इनशॉट ॲप मला खूप इझी होऊन जातं. म्हणजे माझा आता हात त्या ॲपवरती बसलेला आहे तर लगेचच माझं काम होऊन जातं. तर मी माझे व्हिडिओज एडिट करण्यासाठी इनशॉट ॲपचा उपयोग करते. आणि थंबनेलसाठी मी पूर्वी कॅनवाचा उपयोग करायचे, पण सध्या मी पिक्सलॅब ॲप देखील डाउनलोड केलेला आहे आणि पिक्सलॅबमधून देखील मी माझे थंबनेल जे आहे ते बनवत आहे. पण सुरुवातीसाठी बिगिनर्ससाठी ना कॅनवा बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला कॅनवामध्ये
आयते सगळे थंबनेल्स मिळतात, त्यामध्ये जाऊन फक्त आपल्याला एडिट करायचं असतं. आणि पिक्सलॅब थोडासा अपग्रेड व्हर्जन आहे. तर पिक्सलॅबमध्ये ना थोड्या अशा आपल्याला आपलं डोकं लावावं लागतं की कशा प्रकारे आपल्याला थंबनेल बनवायचं आहे. पण जर तुम्ही बिगिनर असाल तर कॅनवा ॲप बेस्ट आहे थंबनेल बनवण्यासाठी. आणि जर तुम्हाला मी थंबनेल कसे बनवते हे बघायचं असेल तर मला कमेंट करून विचारा, त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेल. माझे थंबनेल्स जे आहेत, पूर्वीचे थंबनेल्स आणि आताचे थंबनेल्स ना, यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण की सुरुवातीला थंबनेल्स कसे बनवायचे मला माहिती नव्हतं, त्यामुळे जसं माझं डोकं चाललं, जसं मी व्हिडिओज बघितले तसं मी थंबनेल्स बनवत गेले. पण आता मला थोडीशी क्लॅरिटी यायला लागलेली आहे आणि कसे थंबनेल्स असायला पाहिजेत किंवा थंबनेल्स कशा प्रकारे आपण बनवू शकतो, काय काय आपण आयडियाज लावू शकतो, हे मला थोडंसं समजायला लागलेलं आहे आता. खरं म्हणजे मी जे आहे ते खरं सांगते आहे. थंबनेल्स देखील खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात यूट्यूबमध्ये. तर थंबनेलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेल. आता सगळ्यात लास्ट आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स आणि शॉर्ट्समधून तुम्हाला जर यूट्यूब मॉनिटाईज करायचं असेल तर 10 मिलियन्स व्ह्यूज, हे 2 क्रायटेरिया तर कन्फर्म आहेत. पण तिसरा आता सध्या यूट्यूबने इंट्रोड्यूस केलेला आहे, ते आहे 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाईम. पण हे 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाईम यामुळे तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही होत. म्हणजे मॉनिटायझेशनचा मेन पर्पज काय माहिती आहे की जेव्हा तुमचं चॅनल यूट्यूबच्या यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये जातं त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबकडून पैसे येतात. हे मेन मॉनिटायझेशनचं पर्पज आहे. यूट्यूबकडून तुम्हाला पैसे येतात, त्यामुळे 4000 वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर्स असले पाहिजेत आणि 10 म्हणजे लास्ट 90 डेजमध्ये, लास्ट 3 महिन्यामध्ये, म्हणजे आजपासून गेल्या 3 महिन्यामध्ये तुमचे 10 मिलियन व्ह्यूज असले पाहिजेत शॉर्ट्सवरती, तरच तुमचं चॅनल यूट्यूब मॉनिटाईज करतं. आणि एकदा मॉनिटाईज झालं की मग यूट्यूब तुम्हाला पैसे देतं. तर हे मॉनिटायझेशनची मेन पॉलिसी आहे. पण यूट्यूबने आता काय इंट्रोड्यूस केलेलं आहे तर 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाईम. तर 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाईममुळे तुम्हाला यूट्यूब पैसे नाही देत, यूट्यूब पेमेंट नाही देत. तर तुम्हाला काही अशा फीचर्स मिळतात यूट्यूबचे की तुम्हाला सुपर्स लोकांचे, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्स असतात ते सबस्क्रायबर्स तुम्हाला सुपर्स देऊ शकतात. तर असे काही फीचर्स आहेत. पण मेन तुम्हाला जर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स किंवा मग लास्ट 90 डेजमध्ये किंवा लास्ट 3 महिन्यामध्ये तुम्हाला शॉर्ट्सवरती 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत. तर हे सगळे तुमचे प्रश्न होते आणि मला वाटतं या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा, त्याचं देखील मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त चॅनलला बघता, तुम्ही कमेंट करता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका, चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, वेगवेगळे व्लॉग माझे कलकत्त्याचे, त्याचबरोबर वेगवेगळे व्हिडिओज देखील बघायला मिळतीलच. ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहे, जाऊन चेकआउट देखील करा. पण सबस्क्राईब करा चॅनलला, फक्त कमेंट करू नका, तर सबस्क्राईब देखील करा, लाईक देखील करा आणि बेल आयकनचा बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.